प्रभाग क्रमांक 25 मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। पुण्याच्या प्रभाग क्रमांकात ही मतमोजणी थांबवली आहे। वॉर रूम मध्ये गोंधळ झाला, त्यामुळे मतमोजणी थांबलेली आहे। प्रभाग क्रमांक 25 मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। वॉर रूम मध्ये गोंधळ झाला, रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आणि त्यामुळे आता सध्या तात्पुरती ही मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। प्रणिता, या निमित्तानं आपण पटकन पुण्याच्या चर्चेकडे जाऊयात। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत जी चुरस होती त्याच संदर्भातला हा विषय आहे, पण दरम्यान ताजी बातमी आणि ताजी दृश्य आपल्याला येत आहेत। रुपाली ठोंबरे यांच्या संदर्भातली आहेत, एकदा त्याचा आवाज देऊयात, एकदा ऐकूयात काय घडतंय तिथे। आम्हाला आमच्या आरोनी आमच्या लोकांना सही शिक्का सहित मशीनीच्या नंबरासहित दिली। जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना नंबर जर मी मतदान केलेली मशीन मी सील केलेली माझ्या पंचनाम्याने साहेबांच्या साक्षीने केलेली मशीनच जर इथं मतमोजणीला नसेल ही मशीन कसं धरणार? या निमित्तानं आता चर्चेला पुढे नेतोय। पुण्याच्या संदर्भातला हा एक वाद जरी समोर असला तरी पण महत्वाचा दुसरा भाग आपल्याला लक्षात घ्यायला हवा आणि या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या अवधूत वाघ तसंच पासलकर यांच्यापर्यंत पोहोचतोय। विकासजी पासलकर, आकडे आपल्या बाजूने पुण्यामध्ये का नव्हते? मी योगेशजी आपल्याला संधी देतो, थोडं थांबा, विषय आता पुण्याचा सुरू झालाय। विकास पासलकर, पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्यापेक्षा जवळपास 5 पटीनं पुढे जाताना दिसतेय, आपण फक्त 6 मध्ये अडकलेला आहात। अजित पवारांनी पुण्याची लढत प्रतिष्ठेची केली होती, निकाल असा काय येतोय? नाही, हे प्राथमिक कल आहे, तुम्ही लक्षात घ्या। पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग आणि आउटस्कर्ट्स साधारणतः 41 प्रभाग आहेत आणि 165च्या उमेदवार आहेत आणि त्यामुळं पूर्ण सगळ्या प्रभागाची पद्धत तुम्हाला सगळे रिझल्ट यायला आपल्याला हातात यायला 5 वाजतील। हे जे काही प्राथमिक कल आहेत हे सगळे, आणि अजून 25% हे झालेलं आहे। 75% आपली बाकी आहे। तुम्हाला निश्चितरित्या बदल दिसतील। तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा पहा, पिंपरी चिंचवड मध्ये तिथं कमी आहेत प्रभाग, तिथं 32च प्रभाग आहेत आणि त्यामुळं तिथलं मूल्य बघा, एकूण मोजमाप बघा आणि इकडच्या पद्धतीमध्ये, त्यामुळं तुम्हाला निश्चितरित्या पुण्यामध्ये सुद्धा बदल झालेला दिसेल। आणि पुण्यामध्ये याच्यावरचं उत्तर घेऊयात, अवधूत वाघ बोलतील, पण आधी एक ताजी बातमी ठाण्यातून येते।